नमस्कार. महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे. खरं तर आपण बघितलं तर येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सर्वच पक्ष जे आहे ते जोराने कामाला लागलेले आहेत आणि यातच आपण जर बघितलं तर भाजपाने देखील कंबर कसलेली आहे. अनेक उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि प्रभाग क्रमांक 8मध्ये साधारण पुरुषमध्ये निखिल काळगुटे हे देखील मैदानात आहे आणि त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे. तर आपण त्यांच्याशी बातचीत आहोत. काय सांगाल सर, एकंदरीत प्रचाराला तुम्ही सुरुवात केलेली आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? नमस्कार, मी निखिल काळकोटे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष झालं सामाजिक कार्यात आहे आणि सामाजिक कार्य करतानाच लोकांची सेवा ही चांगल्या प्रकारे करता येते हे कुठंतरी जाणवतं. आता प्रचाराला आपली निवडणूक 2026 जी चालू झालेलं आहे त्यात प्रचार दौरा आम्ही चालू केलेला आहे. प्रचार दौरा चालू असताना भरपूर लोकांच्या अडचणी लक्षात येतात. लोकांना काही अडचणी आहेत, लोक त्यावेळेस आमच्याशी ओपनली बोलतात, बाबा ह्या अडचणी आहेत, आम्हाला पाणी आहे, लाईट आहे, रस्ते आहे, भरपूर गोष्टी अशा आहेत की ज्या दैनंदिन जीवनात त्यांना महत्त्वाच्या आहेत आपल्या लाईफमध्ये. तर त्याच्याविषयी कुठंतरी त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत लोकांच्या आमच्याकडनं की बाबा हे काम व्हावं. मग ते होण्यासाठी कुठेतरी समाजकार्याबरोबर राजकारण किंवा राजकारणाचं पाठबळ लागतं. आजपर्यंत दादांचं हे आहेच, पाठबळ आहे आमच्या मागे खंबीरपणे. दादा नेहमीच उभे राहिलेत आणि नेहमी उभे राहतील पण त्यासाठी कुठेतरी राजकारण किंवा राजकारणाचं पाठबळ म्हणण्यापेक्षा व्यवस्थेचं पाठबळ ज्यावेळेस लागतं त्यावेळेस ते काम जे डिले होत असतं ते लवकर होतं. ह्यासाठी ह्यावेळेस ह्या निवडणुकीसाठी मी इच्छुक म्हणून उमेदवार आहे आपल्या प्रभाग क्रमांक 8मधनं. निश्चितच आपण बघितलं तर प्रभाग क्रमांकामध्ये अशा काय मागण्या आहेत की तुम्ही आत्ता ज्या भेटीगाठी घेतायत, अनेक नागरिक तुम्हाला भेटतायत, प्रतिसाद मिळतोय, मात्र या प्रभाग क्रमांक 8मध्ये असे काही कामं आहेत का की जे नागरिक तुम्हाला येऊन सांगतायत की दादा हे काम आमचं करायला पाहिजे किंवा हे काम झालं पाहिजे, असे काही कामं प्रलंबित आहेत का? नक्कीच आहे. हा प्रभाग जो आहे तो तिन्ही साईडनी, एक साईडनी महामार्ग, एक साईडनी भोसरी निगडी मुख्य रस्ता, एक साईडनं आपल्या मोशीचा मुख्य रस्ता अशाने व्यापलेला आहे आणि एक साईडनी इंडस्ट्रीयल भाग. तर हा भाग मध्येच असल्यामुळे काय होतंय की तिन्ही साईडनी ट्रॅफिकमध्ये नेहमी हा भाग अडकलेला असतो. किंवा मग पाणी असेल, पाण्याची सोय आता भामा आसखेड प्रकल्प चालू आहे आपल्याकडे, लाईन येणाऱ्या काही दिवसातच त्या चालू होतील. पण पाण्याचं कुठंतरी नियोजन करणं गरजेचं आहे. लाईटचा भाग, जो लाईट सिस्टम बसवलेली होती ही सिस्टम 10 वर्षापूर्वीची जी लोकसंख्या आहे त्याच्यावर आधारित बसवलेली होती आणि त्याच्यानंतर आत्ता 2025 म्हणजे साधारणतः एवढ्या काळामध्ये लोकवस्ती एवढी वाढलेली आहे की त्या सिस्टमवर लोडही वाढलेला आहे तेवढाच. तर तो कुठंतरी सुधारावा, त्यासाठी पाठबळ जे लागतं किंवा जी ताकद लावावी लागते ती तुम्हाला पालिकेमध्ये तुमचं काहीतरी वर्चस्व असल्याशिवाय होत नाही. निश्चितच आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर असेल, यामध्ये अनेक व्यक्ती ज्या आहेत ते आपला पोटाचा गाळ बांधण्यासाठी इथे येत असतात. अनेक राज्यामधून असतील किंवा महाराष्ट्रामधून असतील. तर या ठिकाणी अनेक गरीब जे आहेत ते आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी येत असते आणि यातच त्यांचे मुलं जे आहेत ते शिक्षणासाठी वंचित राहिलेले काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुमचा आवडता विषय शिक्षण असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर समजा शिक्षणाविषयी महानगरपालिकेच्या ज्या काही शाळा आहेत तर असं काही विजन आहे का की महानगरपालिकेच्या शाळा कशा झाल्या पाहिजेत? नक्कीच. इंद्रायनगर प्रभाग जो आहे या प्रभागामध्ये मध्यमवर्गीय हा उच्चभ्रू सोसायट्यांचा प्रभाग असा नाहीच आहे. प्राधिकरण जरी असलं तरी त्याच्यात सर्वसामान्य लोक राहतात आणि सर्वसामान्यांचं जे खिशाला परवडेल असं कुठंतरी शाळा असेल किंवा कॉलेजेस असेल अशी अपेक्षा असते. कारण आता तुम्ही पाहताय की भरपूर मोठमोठ्या शाळा कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये फीज ज्या आहेत ते लाखाच्या पुढेच जात आहेत. म्हणजे मला चांगलं आठवतं की माझं शिक्षण खूप झालं, 1 लाख रुपयात झालं असेल, पण आज ते शिक्षण लहान मुलांना शाळेत टाकायचं, फक्त ॲडमिशन करायचं म्हटलं तर 1 वर्षाची फी ₹1,00,000. तर महानगरपालिकेच्या शाळा आणि शिक्षणाला कुठेतरी चांगलं हे भेटावं यासाठी आपल्या प्रभागामध्ये भरपूर मोकळे भूखंड आहेत ज्याच्यावर शैक्षणिक आरक्षण पण आहे.
तर त्याच्या मागे हे करून तिथे कुठे शाळा उभारता यावी ह्यासाठी मी नक्कीच हे राहील. जर समजा पक्षाने तुम्हाला संधी दिली, सध्या तर तुम्ही प्रचार करतायत, भेटीगाठी येत आहेत, प्रचंड तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, पहिली पसंती मिळते, पक्षाने जर संधी दिली तर त्या संधीचं कसं सोनं कराल आणि तुमचं विजन काय असेल? पक्षाने जर माझ्यावर नक्कीच विश्वास दाखवून मला जर संधी दिली तर प्रभाग क्रमांक 8 जो आहे हा खूपच छान पद्धतीने डेव्हलप होण्यासारखा आहे. ह्याच्यामध्ये भरपूर मोकळे भूखंड आहेत जिथे आपल्याला पब्लिक अम्युनिटीज असतील. आत्ताच एवढ्यात दादांनी खूप सुंदर असा एक संभाजी महाराजांचा स्टॅच्यू जो आपल्या भारतात कुठेच नाही असा आमच्या प्रभागात आहे हा केलेला आहे. असंच नावलौकिक होईल असे प्रकल्प आपल्या प्रभागात राबवता येतील ह्याचाच प्रयत्न नक्की मी करत राहील. निश्चितच आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 8 मध्ये जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ते कामातून उत्तर देणार असल्याचं निखिल काळकोटे यांनी सांगितलेलं आहे. तुर्तास येथेच थांबू आणि आपण बघत राहा महाराष्ट्र 18 न्यूज. तुमचा प्रभाग, तुमचे प्रश्न, तुमचा उमेदवार, महाराष्ट्र 18 न्यूजवर.